सागर देवकाते विरुद्ध महेंद्र गायकवाड एक तुल्यबळ लढत माती आखाड्यावर चालू आहे। आपल्या भरभक्कम ताकदीनं ज्याला बाहुबली नावानं संबोधलं जातं असा महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या तिसऱ्या फेरीमध्ये आक्रमक होतोय। खाली बसा, मधले खाली बसा। पत्रकार बंधू, सोशल मीडिया सगळ्यांच्या माहितीसाठी निष्क्रियता जाहीर होतीये। वारंवार कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंचानं पुणे जिल्ह्याचा सागर देवकाते याला निष्क्रियता जाहीर केली आहे। पहिलवान कुस्ती करा, गुण अर्जित करा। 2 गुणांची महेंद्रकडे आघाडी, गर्दनखेच चालू आहे। गुण मिळवण्याचा प्रयत्न सागरचा, परंतु आपल्या भरभक्कम ताकदीनं महेंद्रानं तो आव्हान मोडून काढलंय। टेक्निकल सुपरिटी मध्ये निष्क्रियता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड। निर्धारित 30 सेकंदामध्ये गुण घ्या, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला गुण मिळेल। इब्राहिम पठाण छत्रपती संभाजीनगर लालपट्टी विजय झालेला आहे। चला सोहिल गादी आखाड्यावरची कुस्ती। सोहिल मोहिते ऐका, कोल्हापूर लालपट्टी 1 मिनिट। रविराज हर्षवर्धन सदगीर लाल काशोम विरुद्ध वेताळ शेळके निळा काशोम मॅटवर। तो शेर की काठी की टक्कर देखो। 92 किलो मधील डॉक्टर टीम पहिल्या फेरीतली शेवटची कुस्ती आहे। डॉक्टर माती आखाडा 1 वर 2 वरती आता ताबडतोब साहिल मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रारंभ होतोय। लालपट्टी, रविराज निंबाळकर सोलापूर निळ्या पट्टीमध्ये। यानंतर 74 किलो विभाग माती आखाडा क्रमांक 1 वरती चालू होणार आहे। पैलवान मित्र नोंद घ्या। कृष्णा फुलारी नांदेड लालपट्टी, वैभव पैलवान परभणी निळीपट्टी, शिवराज गाडे सोलापूर लालपट्टी, गौरव करांडे सांगली निळीपट्टी, वैभव पैलवान कोल्हापूर लालपट्टी, तोय पैलवान वाशिम वैभव निळीपट्टी। सगळे सन्माननीय अतिथी व्यासपीठावर जातील आणि मगच कुस्तीला प्रारंभ होईल। हो, तोपर्यंत चालू नाही होणार। अतिशय प्रेक्षणीय तुल्यबळ अटीतटीची लढत। जरी एकत्र सराव करत असले तरी आस आहे महाराष्ट्र केसरी किताबाची। दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगून हर्षवर्धन सदगीर मैदानात, आणि तेवढंच तगडं आव्हान नवोदित असला तरी पण अनेक राष्ट्रीय राज्य स्पर्धेतील सुवर्ण पदकाचा मानकरी वेताळ शेळके। सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुंतीपंत मारुती तात्या सातव, आखाडा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्तीपंत रोहिदास आमले, साईड पंचाच्या भूमिकेत मनीष नामदेव। व्यासपीठ रिकामा करा। अतिशय जिगरी दोस्त, परंतु दोस्ती दोस्ती इथं मात्र कुस्ती। निर्णायक विजयासाठी एकमेकास समोर आहेत। वैद्यकीय हर्षवर्धन सदगीर विरुद्ध वेताळ शेळके। वैद्यकीय टीम कृपया मॅट वरती यायचे।
सहकार्य करा. जेवढी शिस्त तेवढी स्पर्धा यशस्वी. आणि सरपंचानं कुस्तीला प्रारंभ. लाल कॉस्ट्यूममध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय हर्षवर्धन सदगीर, तर निळ्या कॉस्ट्यूममध्ये वेताळ शेळके. मी आत्ताच नमूद केलं, खूप जिगरी यार आहेत, परंतु प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी सारख्या बहुमोल किताबाचा. आक्रमक होतोय वेताळ, परंतु आपला अनुभव, अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवलेला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर अनुभवाचा तितकाच फायदा घेतोय. कुस्ती करा. सरपंच सूचना देतात, आक्रमक व्हा पैलवान. गतिमान कुस्ती आहे. सतत कुस्तीतले जागतिक संघटनेचे बदललेले नियम आपल्याला वेगवान कुस्ती करायला उद्युक्त करतायत. आणि दरम्यान सरपंचाचा इशारा, निळ्या कुस्तीगीराला निष्क्रियता जाहीर. पैलवान कुस्ती करा, गुण मिळवा. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव आखाडा प्रमुख आहेत. दुसरे आंतरराष्ट्रीय पंच टेक्निकल सुपेरिटी रोहिदाजी कुस्तीमध्ये आंबे, रविराज त्याच्या भूमिकेत निंबाळकर सोलापूर, निळ्या पट्टीतला विजय. यानंतर माती आकडा क्रमांक 1 वरती 74 किलो वजन गट. माईक खूप छान कुस्ती चालू आहे. माझ्या पत्रकार बंधूंना सोशल मीडियाला कळू द्यात पैलवानांचे गुण कसे अर्जित होत आहेत. 30 सेकंदाची निष्क्रियता जाहीर झाली आहे निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या वेताळसाठी. या 30 सेकंदात त्यानं जर गुण घेतला नाही तर ऑटोमॅटिकली प्रतिस्पर्ध्याला 1 गुण दिला जातो. अद्याप निष्क्रियतेचे 8 सेकंद वेताळकडे आहेत. डॉक्टर आणि निष्क्रियतेचे 30 सेकंद संपलेत. त्या 30 सेकंदामध्ये स्वतः आक्रमण करून गुण न घेतल्यामुळे लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या हर्षवर्धनला 1 गुणाची नोंद. एकेरी पटासाठी संपलेल्या आक्रमण केलंय लाल वेताळनं, costume परंतु धारण केलेल्या चपळाईनं त्यातनं बचाव केलाय अनुभवी हर्षवर्धननं. दरम्यान स्टेप आउट वेताळ शेळके झोनच्या बाहेर. हर्षवर्धनला 1 गुणांची वसुली. संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विजयी. 2-0 हर्षवर्धन सदगीर. 2 गुणांची आघाडी. अतिशय प्रेक्षणीय अशी लढत चालू आहे आपल्या पुढे. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध वेताळ शेळके. 2-0 स्टेडियम मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माहेर एनजीओचे सन्माननीय माहेर परिवार या ठिकाणी खास जर्मनीवरून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्याकरिता उपस्थित झालेत. त्यांचा मंचावरती रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने सन्मान केला जातोय. जर्मनीच्या पाहुण्यांकरिता जोरदार महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये टाळ्यांचा गजर होऊ द्या. 74 किलो वजन गट माती आकडा क्रमांक 1 वरती सुरुवात झालेल्या संजो कृष्णा फुलारी नांदेड, वाद्यकाम थांबवा. लालपट्टी वैभव पैलवान परभणी. मध्यांतर. दोनच कोच शिस्त ठेवा. नियम पैलवान तोडू सागर नका. गावडे व्यासपीठासमोर आपला सन्मान होतोय. प्राध्यापक पैलवान सागर गावडे पैलवान विश्रांतीची वेळ संपली. मध्यावर या. तो सन्मान पैलवान किरण संपतराव साकोरे यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. 2-0 मी पैलवान किरण साकोरे पुढे येऊन आपला त्यांना सन्मानित करायचंय. जयेश शेलार. माईक थांबवा जरा. खूप आणि तुल्यबळ- यानंतर पुढचा सन्मान लोडीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अतुल बनकर तिकडे घ्या. दरम्यान स्टेप आउट लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराचा पाय
संरक्षक क्षेत्रात गेल्यामुळे सरपंचानं वेताळला 1 गुण दिलेला आहे. गुण फलक 2-1. आक्रमक होतोय वेताळ, कारण पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर आहे. गुणांची आघाडी करण्यासाठी आक्रमक झालाय. 2-1. पट काढण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा. पार्थ पाटील मुंबई. आणि हप्ते डावाची सुंदर पकड. धोकादायक स्थितीत वेताळ डायरेक्ट खड्या स्थितीतून धोकादायक स्थितीत हर्षवर्धनला सरपंचांकडून 4 गुण. सिद्धार्थ तब्बल पाटील निळी 5 पट्टी. गुणांची आघाडी. गुण फलक 6-1. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रतिरोध करत ताबा मिळवलाय हर्षवर्धन सदगीरनं. आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या सातव न्यूट्रल कुस्ती खड्या स्थितीमध्ये करण्याचा आदेश. सिद्धार्थ पाटील निळी पट्टी, चला ताबडतोब. माती आकडा क्रमांक 1 वरती 74 किलो वजन गटातली सुरुवात होती. आपल्या पुरेपूर अनुभवाचा फायदा घेत हर्षवर्धननं विजयाकडे आपली वाटचाल ठेवलेली आहे. तब्बल 7 गुणांची आघाडी. कुस्तीचा सिद्धार्थ- फलक 8-1. वेताळला आक्रमक होणं फार गरजेचं आहे. 7 गुणांची पिछाडी जर भरून काढायची असेल तर पैलवान आक्रमक व्हा. दरम्यान सरपंचांचा इशारा, सूचना करतायत हर्षवर्धनला, नकारात्मक कुस्ती करू नका, कुस्ती रोखू नका, पैलवान कुस्ती करा. करो किंवा मरो. अखेरचं 1 मिनिट. पैलवान फ्रीस्टाईलला चालतंय. ग्रीको रोमन मध्ये तो नियम आहे. फ्रीस्टाईलला फूट स्टेपचा नियम 1 जानेवारी 2026 पासून बदललेला आहे. नियमांचा अभ्यास करा. ग्रीको रोमन मध्ये तो फाऊल असतो, फ्रीस्टाईल मध्ये नाही. नोंद घ्या. तब्बल 7 गुणांची आघाडी हर्षवर्धन सदगीरकडे. आणि अखेरचे 50 सेकंद. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं अवघ्या 6 मिनिटामध्ये या ठिकाणी मूल्यमापन होत आहे. प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. 100 मीटर धावणाऱ्या एखाद्या ॲथलेटिक्सला विचारा सेकंदाचं मूल्य काय असतं. आणि तेच आपल्या कुस्तीत देखील अनेक वेळा निर्णायक विजयाकडे वाटचाल करणारे कुस्तीगीर देखील पराभूत होतात. म्हणून आक्रमकतेबरोबर समय सूचकता देखील तितकीच महत्वाची असते. अखेरचे 12 सेकंद. 8-1 गुणांची भक्कम आघाडी. आणि हा 4था महाराष्ट्र केसरी 3ऱ्या फेरीमध्ये विजयाकडे वाटचाल करतोय. दरम्यान सरपंचाचा इशारा, कुस्तीचा निर्धारित वेळ समाप्त. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरकडून पुढच्या फेरीमध्ये विजयी घोडदौड. अभिनंदन पैलवान. बाबा 74 किलो. यानंतर मुजावर अक्षय मंगवडे. पट्टीमध्ये चला. ऐका, आणि सिद्धार्थ अक्षय पाटील- मंगवडे, सोलापूर लालका चौक. सिद्धार्थ पाटील कल्याण.